आज मतदानाचा दिवस होता, मतदान संपलेलं आहे, पण यानंतर आत्ताची एक अत्यंत मोठी बातमी येते आणि ती म्हणजे इंडिया टुडे आणि ॲक्सिसनी एक एक्झिट पोल केलेला आहे या महापालिकांवर। सध्या त्याच्यातनं काय नेमके आकडे समोर येत आहेत बघा। मुंबईमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत नाही असे इंडिया टुडे आणि ॲक्सिसच्या एक्झिट पोलचा अंदाज आहे। आकडे जर आपण पाहिले तर शिवसेनेला 86 ते 92 जागा मिळतील, 32% मतदान, भाजपला 80 ते 88 जागा मिळतील। एक क्लोज फाईट आहे जी या इंडिया टुडे आणि ॲक्सिसच्या एक्झिट पोलमध्ये बघायला मिळते। त्यानंतर काँग्रेस 30 ते 34, सध्या काँग्रेसला 52 जागा आहेत, त्या त्यांच्या 20 जागा कमी होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी 3 ते 7, मनसे ज्या 28 होत्या त्या 5 ते 7 आणि इतरांना 2 ते 7 जागा मिळतील असा अंदाज सध्या वर्तवला जातोय। बघा इंडिया टुडे आणि ॲक्सिसचा हा एक्झिट पोल आहे। याचबद्दल आपण अधिक बोलूया। आपल्याबरोबर आहेत आपले कार्यकारी संपादक आशिष जाधव। आशिष, काय अर्थ काढायचा या इंडिया टुडे आणि ॲक्सिसच्या एक्झिट पोलचा, कारण क्लोज फाईट आहे, टफ फाईट आहे शिवसेना आणि भाजपमध्ये। विनायक, ज्या पद्धतीचे आकडे किंवा एक्झिट पोल समोर येतो आहे, खास करून आज तक इंडिया टुडे ॲक्सिसनं हा पोल केलेला आहे आणि त्यांनी जी आकडेवारी जारी केलेली आहे त्यानुसार मुंबईमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत नाहीये। मुंबईमध्ये बहुमताचा आकडा हा 105 आहे आणि त्या दृष्टीनं बघितलं तर शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळणार हे अपेक्षित होतं, पण भाजपला खूप गेन दिसत आहे। भाजप जे 32 जागांवरती आधी 2012ला होती ती आता जवळपास 80 ते 88 खालोखाल क्रमांक 2च्या जागा ह्या भाजपला मिळत आहेत आणि दोघांमध्ये सुद्धा काट्याची टक्कर दिसते आहे। नागपूर महापालिका ही भाजपच्या ताब्यात आहे, ती भाजपला तिथं स्पष्ट बहुमत मिळते असंही एक्झिट पोल सांगतोय। त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादीची सत्ता भाजप उलटवेल असं एक्झिट पोल मध्ये म्हणण्यात आलेलं आहे, तिथं सुद्धा राष्ट्रवादी बरोबर भाजपची काट्याची टक्कर आहे। ठाण्यामध्ये शिवसेना क्रमांक 1ला राहील असं एक्झिट पोल सांगताय, त्याच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस राहील असं सांगताय। मुद्दा हाच आहे की एक्झिट पोल मध्ये भाजपला जागा वाढलेल्या आहेत। याचा अर्थ असा आहे की पक्ष संघटना बळकट नसताना किंवा पक्षाची ताकद तेवढी नसताना सुद्धा केवळ आणि केवळ प्रचाराच्या जोरावरती भाजपला जास्त जागा मिळत आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2014 मध्ये आपण जी मोदी लाट बघितली ती अजूनही ओसरलेली नाही आणि त्याचा फायदा हा भाजपला होतोय। खास करून भाजपची जी रणनीती आहे की केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र, ती काही प्रमाणात जर का एक्झिट पोल खरा मानला तर यशस्वी झाल्याचं दिसत आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून यांना ज्या पद्धतीनं भाजपनं आक्रमकपणे प्रचार करून प्रोजेक्ट केलं त्याचा फायदा हा एक्झिट पोल मधून तरी दिसतोय आणि हा एक्झिट पोल आपण असं गृहीत धरूया की बहुतांशी हा खरा ठरला तर या निवडणुकांमध्ये भाजपची सरशी झाली आहे। पण शेवटी हा एक्झिट पोल आहे, जोवर मतमोजणी होत नाही, निकाल लागत नाही तोवर आपण हा खरा मानता कामा नये, कारण या आधी सुद्धा असे अनेक एक्झिट पोल आहेत जे फोल ठरलेले आहेत। काही प्रमाणात ते खरेही ठरतात, पण ते ट्रेंड जो दिसतो आहे, ट्रेंड हाच आहे की 2014ला भाजपनं जी रणनीती आखली होती की एक कॅरेक्टर उभं करायचं, त्याच्या अवतीभोवती निवडणूक प्रचार फिरवायचा आणि यश मिळवायचं, तेच त्यांनी आता महापालिका निवडणुकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत केलं। मुख्यमंत्र्यांना हा मुंबईचा चेहरा, नागपूरचा चेहरा, राज्यातला चेहरा म्हणून सर्वत्र प्रोजेक्ट केलं, त्यांचा संचार हा सर्वत्र ठेवला, त्याचा फायदा त्यांना मतदानामध्ये झाल्याचं मिळतंय, दिसतंय आणि तेच या एक्झिट पोलमध्ये दिसतंय। आशिष, जर आपण पाहिलं मुंबईमध्ये सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे, पुण्यामध्ये सुद्धा अजूनपर्यंत सध्या तरी 49.52%, पण जेव्हा संपेल पूर्ण मतदान त्यावेळेस ते 55 ते 60% जाईल असा अंदाज वर्तवला जातोय। ज्यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढते त्यावेळेस अँटी इन्कम्बन्सी वाढलेली असते का, किंवा हा जो अर्थ आहे तो नेमका कसा काढायचा, कारण जे आता ट्रेंड्स आपल्याला बघायला मिळत आहेत ते त्याच दृष्टीने बघायला मिळत आहे। विनायक, 2014ची ही जी निवडणूक होती ती भारताच्या राजकारणामध्ये पॅराडाइम शिफ्ट होती, म्हणजे अनेक अर्थानं ही निवडणूक वेगळी होती। एक तर केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यांच्या मतदार याद्या ज्या होत्या त्या आटवल्या, म्हणजे कशा की जी बोगस नावं होती ती त्यातनं डिलीट केली आणि त्या ज्या मतदार याद्या होत्या त्या कन्साइज केल्या। तोच किस्सा राज्य निवडणूक आयोगानं गिरवला। राज्य निवडणूक आयोगानं सुद्धा आपल्या मतदार याद्या ह्या आटवल्या आणि जे खरे आहेत
जे त्यातले बोगस मतदार आहेत किंवा ज्यांचं रिपिटेशन नावांचं अनेक ठिकाणी आहे, तिथं एकच नाव तिथं ठेवलं. त्यामुळे ह्या मतदार याद्या ह्या कन्साईज झाल्या आणि मग खरे मतदार त्यात आल्यामुळं ही टक्केवारी वाढते. आणि खास करून 2014 पासून आपण बघितलं की कुठलीही निवडणूक असो, मतदानाची टक्केवारी वाढते आहे आणि म्हणूनच यावेळेस मतदानाची टक्केवारी ही वाढेल असं गृहीत धरण्यात आलं होतं. ते दिसतंय. मुंबईमध्ये साधारण 52 ते 53% मतदान झालंय असं सांगितलं जात आहे. एवढंच नाही तर ज्या सरासरी महापालिका निवडणुका आहेत त्यांची सरासरी ही 55% पुढे जाते. त्यामुळे मतदान जास्त झालेलं आहे आणि मतदान जेव्हा जास्त होतो तेव्हा त्याचा फटका हा विद्यमान पक्ष जो असतो, जो सत्तेत आहे त्याला बसत असतो. कारण कोणाच्या ना कोणाच्या विरोधात मतदान झालं की ते जास्त होतं असं मानलं जातं आणि त्याचाच फायदा हा भाजपला आपल्याला दिसतोय. मुंबईमध्ये सुद्धा जे मतदानाची टक्केवारी वाढली आहे त्याचा फायदा भाजपला मिळतो का हे पाहणं खूप औत्सुक्याचं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये जर का कोणाला स्पष्ट बहुमत नसेल तर मग विन विन सिच्युएशन मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आहेत असं आपण आत्ताच म्हणू शकतो. एक्झॅक्टली.